नमस्कार, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी ज्यूस। बघा, हिवाळा आहे त्यामुळे आता बाजारामध्ये छान फ्रेश असता अशा रेड स्ट्रॉबेरीज आलेल्या आहेत, तर त्याचा आज आपण ज्यूस बनवणार आहोत। त्यासाठी बघा, इथे मी साहित्य घेतलेलं आहे। इथे घेतलेलं आहे मी काही फ्रेश स्ट्रॉबेरी 1 वाटी। त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी दूध। तर मी 2 ग्लास दुधाचा वापर करणार आहे। इथे सध्या 1 ग्लास दूध मी इथे दाखवत आहे, परंतु 2 ग्लास दूध मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे। आणि 1 वाटी फ्रेश स्ट्रॉबेरी, त्यानंतर मध, त्यानंतर हे आहे व्हिपिंग क्रीम आणि ही आहे साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। बघा, फ्रेश अशा स्ट्रॉबेरी घ्यायची आहे। ह्याचा ग्रीन कलरचा जो भाग आहे तो आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर याचे छोटे असे कट्स करून घ्यायचे आहे। बघा, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ऑलरेडी 1 ग्लास दूध टाकून घेतलं होतं, परत 1 ग्लास दूध टाकलं, त्यानंतर स्ट्रॉबेरीचे काप टाकले, साखर टाकलेली आहे, व्हिपिंग क्रीम टाकलेली आहे आणि आता टाकत आहे मध। त्यानंतर हे छान आपल्याला मिक्सरमध्ये फेटून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट। बघा, अशा पद्धतीने छान आपलं ज्यूस बनून तयार झालेलं आहे। बघा, अशा पद्धतीने हे आपलं ज्यूस बनून तयार झालेलं आहे। याच्यामध्ये मी कुठल्याही कलरचा म्हणजे फूड कलर वगैरे काहीही यूज केलेलं नाही आहे। जो आपला स्ट्रॉबेरी आहे आणि कुठला फ्लेवरसुद्धा यूज केलेला नाही आहे, फक्त स्ट्रॉबेरी टाकलेला आहे, त्याचाच हा फ्लेवर आणि त्याचाच हा कलर आलेला आहे। तर अशा पद्धतीने यम्मी ज्यूस आपलं बनून तयार झालेले आहे। यावरती थोडीशी मी गार्निशिंगसाठी स्ट्रॉबेरीचे कट्स करून टाकलेले आहे। हे टाकलेलं आहे थोडं मध। तर खूपच टेस्टी असं हे आपलं ज्यूस बनून तयार झालेलं आहे। आता आपण अजून हे ज्यूस थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। उरलेल्या ज्यूसमध्ये मी थोडा फूड रेड कलर टाकून घेतलेला आहे आणि ते ज्यूस आता आपण बनवणार आहोत। बघा, ही सुद्धा खूप दिसायला सुद्धा अप्रतिम झालेला आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान झालेली आहे। तुम्ही एकदा घरी बनवून बघा। मला माझ्या मैत्रिणींना विचारायचं होतं की तुम्ही भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असं दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही कुठलीही माझी रेसिपी मिस नाही करणार। माझी प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, सेम पद्धतीने मी परत या ज्यूसला गार्निश करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडा फूड कलर टाकल्यामुळे अजून सुंदर दिसत आहे, अप्रतिम।